यावर्षी संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि येलो मोझॅकचा प्रभाव यामुळे जर आपण पाहिलं तर राज्यभरातील सोयाबीनचं पीक जे आहे ते शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेलेलं आहे। ज्या सोयाबीनच्या पिकावर शेतकरी दिवाळी साजरी करत असतात त्या शेतकऱ्यांची दिवाळी मात्र यावर्षी अंधारात जाणार आहे। मी सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो एका शेतकऱ्यानं आपलं सोयाबीन विकण्यासाठी आलेलं आहे, परंतु सोयाबीन घ्यायला देखील कोणी या ठिकाणी तयार नाही। अत्यंत 2000 ते 2200 पर्यंत दर अशा पद्धतीने या सोयाबीनला मिळतोय। काढण्याचाही खर्च शेतकऱ्यांचा निघाला नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये संपूर्ण राख रांगोळी जी आहे ती सोयाबीनची झालेली आहे। संततधार पाऊस सुरू होता त्यामुळे अनेक सोयाबीनला जी आहे ती बुरशी लागलेली आहे। अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर एका एकरामध्ये शेतकऱ्यांना 1 क्विंटल ते 1.5 क्विंटल इतकंच सोयाबीनचं उत्पादन होतं त्यामुळे उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांचा निघत नाही आहे। दिवाळी कशी करणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत अमरावती जिल्ह्यातले। दादा काय सांगणार, तुम्ही बाजारपेठेमध्ये आलेले आहात, अत्यंत बिकट परिस्थिती आहे सोयाबीनची। एकरी 1-2 पोते होऊन राहिले व सोयाबीन यावर्षी, याच्यापेक्षा जास्त होऊन नाही राहिले आणि याचे पांढरे होऊन राहिले सोयाबीन। विशेष म्हणजे पतोनात नुकसान आहे आणि सरकार काही आम्हाला देत नाही आणि आम्ही काही द्यायला मागत नाही। आमचं वालीदार खोरीच नाही ना शेतकऱ्याचं। किती एकर सोयाबीन तुम्ही लावलं होतं आणि किती उत्पादन यावर्षी झालं? साहेब मी 5 एकरात लावलं होतं, 1.5 पोतं निघालं। आता काय करावं? आणखी तुम्ही मग सांगितलं की सोंगायला पुरत नाही। काही याच्यातलं सोंगाचंही काम नाही। 4 शेंगा 5 शेंगा आहे ते तसेच पडले आहे, काय करावं मग आता? आणखी शेतकरी आजोबा काय आणलं मार्केटमध्ये? सोयाबीन काय भाव गेला आज? जातच आहे अजून। किती झालं एकरी सोयाबीन यावर्षी? एकरी 1 क्विंटल। मग निघाला का उत्पादन खर्च? कुठं निघून 1 क्विंटलात निघन का साहेब? काहीच नाही निघत ना। किती पोते झाले तुम्हाला यावर्षी? 5 पोते। किती एकरात झाले? 4 एकरात। आपण बघू शकतो 4 एकरात 5 पोते झाले। खर्च किती असेल साधारणतः? खर्चला 25-30 हजार रुपयाच्या वर लागले ना। म्हणजे लावलेलाही खर्च निघाला काहीच नाही। ही अशी व्यथा आहेत। आजोबा किती वय आहे तुमचं? माय आहे 72। 72 वय आहे, शेती करतात या वयात देखील, परंतु सोयाबीनची अत्यंत बिकट परिस्थिती आहे। उत्पादन खर्च निघत नाही। एकरी 1 ते 1.5 क्विंटल सोयाबीन होते। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत। काका किती एकरवर सोयाबीन लावलेलं होतं, काय परिस्थिती आहे यावर्षी? 14 एकर लावलं। 14 एकर ठेक्याची जमीन आहे, 14 एकर वाया गेलं। वाहली होती तुम्ही दुसऱ्याकडे? दुसऱ्याकडे किती पोते झालं सोयाबीन? सोयाबीन सोंगाचंच आहे, काहीच नाही। सोंगा दुखत आहेच नाही, काय करून पूर्ण 9305 सोयाबीन आहे, पुरं गेलं। काय म्हटलं काका, या इकडे आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत। सांग बस तिथे बघा काय परिस्थिती आहे। आणि एकर सोंगाचे आहे, एकरी 2 पोत सोयाबीन झालं, काय कोणाला सांगा होता, कसं करा? 35 आमच्या किती एकरी साधारणतः खर्च किती येते? खर्च 30,000 रुपये एकरी। एका एकरला 25 ते 30 हजार रुपये खर्च येत असल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलेलं। अत्यंत बिकट परिस्थिती सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आहेत। ज्या सोयाबीनच्या पिकावर शेतकरी आपली दिवाळी साजरी करतो, आपल्या मुलाबाळांना वर्षभरासाठी कपडे साहित्य घेऊन देतो, परंतु त्याच शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी अंधारात जाणार आहेत, कारण उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे। दुसरीकडे बाजारपेठेमध्ये भावने गुणवत्ता जी आहे ती सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर खालावलेली आहे। त्यामुळं पाहिलं तर एका एकरमध्ये 1 ते 1.5 क्विंटल सोयाबीन होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।